इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन याच्यावरचे आपण प्रॉब्लेम्स पाहत आहोत. पुढचा प्रॉब्लेम टाइप 3. टाइप 3 इंटिग्रेशन 0 to 2a f of x dx equal to integration 0 to a f of x dx plus integration 0 to a f of 2a minus x dx equal to 0 to 2a f of x dx equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx. आता या प्रॉपर्टीवरचे आपण प्रॉब्लेम सॉल्व करूयात. फर्स्ट प्रॉब्लेम आहे 0 to π/2 log sin x dx. आता 0 to π/2 log sin x dx म्हणजे 0 to 2a आहे, म्हणजे 2a इज इक्वल टू π/2 आहे. a ची व्हॅल्यू आली π/4. a ची व्हॅल्यू येते π/4. 0 to a ची व्हॅल्यू येते π/4. f of x dx म्हणजेच log sin x dx प्लस 0 to π/4 sin log of sin 2a minus x म्हणजेच π/2 minus x dx. हा तिसरा टाइप आहे. याच्यामध्ये आपल्याला 0 to a इंटिग्रेशन काढायचं आहे. 0 to 2a f of x dx याचं इंटिग्रेशन असतं 0 to a f of x dx प्लस 0 to a f of 2a minus x dx. आता हे 0 to π/2 आहे, म्हणजेच 2a इज इक्वल टू π/4. a ची व्हॅल्यू आली π/4, म्हणजे 0 to π/4 log sin x प्लस 0 to π/4 log sin 2a. 2a ची व्हॅल्यू आहे π/2, 2a minus x. आता हे इंटिग्रेशन सॉल्व करू. 0 to π/4 log sin x dx plus 0 to π/4 log cos x dx. Zero to π/4 log sin x plus log cos x dx. log sin x plus log cos x ला आपण 0 to π/4 log sin x इंटू cos x असं लिहू शकतो. सम टू प्रोडक्ट हा लॉगॅरिथमिकचा रूल आहे. dx दोन लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये सम आहे. सम असेल तर प्रोडक्ट फॉर्म मध्ये लॉगॅरिथम आपण एक्सप्रेस करू शकतो. 0 to π/4 log sin 2x upon 2 dx. हे sin x इंटू cos x ला आपण sin 2x/2 असं लिहू शकतो. हे 1/2 log a/b. पुन्हा log a/b ही प्रॉपर्टी यूज करू आपण. 0 to π/4 log sin 2x dx
मायनस 0 टू पाय बाय 2 पाय बाय 4 लॉग 2 dx. लॉग a बाय b इक्वल टू लॉग a मायनस लॉग b. आणि याला इंटिग्रेट करू आपण सेपरेटली. हे इंटिग्रेशन सॉल्व करू. इंटिग्रेशन मध्ये आपल्याला 2x इक्वल टू t पुट करायचा आहे. 2x चा डेरिव्हेटिव्ह काढला आपण 2 dx इक्वल टू dt. म्हणजेच dx इज इक्वल टू काय येईल dt बाय 2. आता x इक्वल टू 0 म्हणजे लोअर लिमिट, त्यावेळेला t ची व्हॅल्यू काय असेल 0. x इक्वल टू पाय बाय 4, त्यावेळेला t ची व्हॅल्यू काय असेल पाय बाय 2. x ची व्हॅल्यू पाय बाय 4 असेल तर 2 बेदोनी 4 म्हणजे t इज इक्वल टू पाय बाय 2. आता हे इंटिग्रेशन आपण पुट करू. 0 टू पाय बाय 2 लॉग साइन t dt बाय 2 मायनस लॉग 2 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज बाहेर निघेल. dx आहे dt बाय 2 0 टू पाय बाय 2. हे I इज इक्वल टू 1 बाय 2 कॉमन काढू. 1 बाय 2 0 टू पाय बाय 2 लॉग साइन t dt मायनस लॉग 2. हे 1 बाय 2 कॉमन काढलं. dt चं इंटिग्रेशन t असेल, t ची व्हॅल्यू ठेवू आपण पाय बाय 2. हे संपूर्ण इंटिग्रेशन I असेल. हे I इज इक्वल टू 1 बाय 2. या संपूर्ण इंटिग्रेशनला आपण I असं मानलेलं आहे मायनस लॉग 2 पाय बाय 4. 2 इंटू 2 4. हे 1 बाय 2 इकडे आल्यानंतर मायनस होईल. I ची व्हॅल्यू येईल हाफ. हे मायनस लॉग 2 इंटू पाय बाय 4. आता ही I ची व्हॅल्यू I इक्वल टू बे दोन्ही 4 मायनस लॉग 2 पाय बाय 2. याचा बेस E असेल एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेम. टाइप 4. टाइप 4 टाइप 4 चा हा प्रॉब्लेम असेल. आता इंटिग्रेशन मायनस a टू a f ऑफ x dx. इंटिग्रेशन लोअर लिमिट मायनस a अप्पर लिमिट इज a आणि आहे फंक्शन f ऑफ x dx इक्वल टू 2 इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x dx. 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x. हे कधी येतं वेन फंक्शन इज इवन फंक्शन असेल तर व्हॅल्यू येते 2 इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x dx इक्वल टू 0. आणि 0 व्हॅल्यू येते वेन
एफ ऑफ एक्स इज ऑड. जर ऑड फंक्शन असेल तर व्हॅल्यू 0 येते. आता हे कसं, तर आपण एका प्रॉब्लेमने बघूया. -1 to 1 एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आता हे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा लोअर लिमिट पुट करूयात. एफ ऑफ -1 इक्वल टू -1 चा स्क्वेअर 1 प्लस -1 स्क्वेअर, -1 स्क्वेअर 1, 1 प्लस -1 स्क्वेअर 2. म्हणजे फंक्शन हे पॉझिटिव्ह आहे, इवन आहे. एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन, पॉझिटिव्ह आहे. म्हणून याचे इंटिग्रेशन येईल 2 इंटू 0 to 1 एफ ऑफ एक्स dx. 2 इंटू 0 to 1 एफ ऑफ एक्स आहे एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन 0 to 1 एक्स स्क्वेअरला आपण काय करूया, एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 या फॉर्ममध्ये लिहूया. 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि मायनस 1 याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि सबस्ट्रॅक्ट केलेला आहे. प्लस 1 मायनस 1 जर कॅन्सल झालं तर एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल. आता हे इंटिग्रेशन आपण सेपरेट घेऊ. 0 to 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx मायनस 2 इंटिग्रेशन 0 to 1 1 इंटू dx. हे 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. हे 2 इंटू इंटिग्रेशन 0 to 1 1 इंटू dx. हे मायनस 2 0 to 1 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. हे 2 इंटू 1 इंटू dx याचे इंटिग्रेशन x 0 to 1 मायनस 2 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर याचे इंटिग्रेशन आहे टॅन इनवर्स x 0 to 1. हे 2 इंटू 1 मायनस 2 टॅन इनवर्स 1 हे 2 मायनस 2 टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू असेल पाय बाय 4. पाय बाय 2 टॅन इनवर्स 1 2 कॉमन काढू आपण. 1 मायनस पाय बाय 4 व्हॅल्यू टॅन इनवर्स 1. 2 कॉमन काढूया किंवा थोडंसं आपण सिम्प्लिफाय करू. 2 इंटू बे 2 4 मायनस पाय बाय 2 टॅन इनवर्स 1 पाय बाय 4. टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू असते पाय बाय 4. ती इथे पुट केली. 2 इंटू पाय बाय 4. आता ह्या 2 न 4 ला भागू. बे 2 4 म्हणजे पाय बाय 2. 2 मायनस पाय बाय 2. नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रेशन मायनस पाय टू पाय cos square x dx. The function f of x is equal to cos square x. आपण पहिल्यांदा मायनस पाय ठेवूया व्हॅल्यू. f ऑफ मायनस पाय cos स्क्वेअर मायनस पाय
कॉस स्क्वेअर पाय. म्हणजेच फंक्शन हे इवन आहे. फंक्शन इज इवन. मग याचं इंटिग्रेशन येईल 2 इंटिग्रेशन 0 टू पाय कॉस स्क्वेअर एक्स dx. 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू पाय कॉस स्क्वेअर एक्स dx. तर याला आपण सिम्प्लिफाय करू. इंटिग्रेशन 0 टू पाय कॉस स्क्वेअर एक्सला आपण 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 असं लिहू शकतो dx. हे 1/2 कॉमन काढू. 1/2 0 टू पाय 1 प्लस कॉस 2x इंटू dx. सेपरेट इंटिग्रेशन घेऊयात. 1/2 इंटिग्रेशन 0 टू पाय 1 इंटू dx प्लस इंटिग्रेशन 0 टू पाय cos 2x इंटू dx. हे 1/2 ॲज इट इज. 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx x असेल 0 टू पाय प्लस कॉसचं इंटिग्रेशन साइन 2x अपॉन 2 0 टू पाय. हे 1/2 x ची व्हॅल्यू ठेवूया पाय प्लस हे 1/2 कॉमन काढू. साइन 2 इंटू पाय मायनस साइन 2 इंटू 0. हे 1/2 पाय प्लस साइन 2 पाय. झिरो मायनस 0. 1/2 इथे 2 राहिलं लिहायचं. याची व्हॅल्यू असते 2 इंटू 0 टू पाय. 2 राहिलेलं आहे. हे मल्टिप्लाय करू 2 ने. 2 2 2 2 पाय प्लस 1/2 इंटू 0. 2 2 कॅन्सल. पाय प्लस 1/2 इंटू 0 0. याची व्हॅल्यू येईल पाय. काय आहे बघा. मायनस पाय टू पाय कॉस स्क्वेअर एक्स dx. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स. हे फंक्शन असतं कॉस स्क्वेअर एक्सचं एफ ऑफ एक्स. इथे एफ ऑफ मायनस पाय इक्वल टू कॉस स्क्वेअर मायनस पाय म्हणजेच कॉस स्क्वेअर पाय. फंक्शन हे इवन येईल. याची व्हॅल्यू असते 2 इंटू 0 टू पाय कॉस स्क्वेअर एक्स dx. 2 इंटू 0 टू पाय 1/2 cos 2x upon 2 into dx. 2 as it is. 1/2 कॉमन काढू. 0 टू पाय 1 प्लस cos 2x. cos स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला असतो 1 प्लस cos 2x अपॉन 2. तो इथे यूज केलेला आहे. नंतर सेपरेट इंटिग्रेशन घेतलेलं आहे. 2/2 इंटिग्रेशन ऑफ x dx इज x 0 टू पाय लिमिट पुट केली प्लस साइन कॉस 2x इंटिग्रेशन साइन 2x अपॉन 2 0 टू पाय लिमिट पुट केले. हे 2/2 ॲज इट इज. एक्सची व्हॅल्यू पाय प्लस 1/2 कॉमन काढलं. साइन 2 इंटू पाय मायनस साइन 2 इंटू 0.
साइन 2 पाय आणि 0 याची व्हॅल्यू 0 असते. 1/2 इंटू 0 हे 2 2 कॅन्सल होऊन जाईल. पाय प्लस 0 पाय. इथे आपला डेफिनाइट इंटिग्रेशन हा चॅप्टर संपतो. नेक्स्ट चॅप्टर आपण डिफरन्शियल इक्वेशन चालू करूयात. याच्यासाठी मॅक्झिमम मार्क्स असतील 12 आणि आवर्स असतील 8 आवर्स. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.